पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आता त्यांच्या आपल्या हक्काची घरं मिळणार आहेत। मुंबई पोलिसांसाठी फडणवीस सरकारने मोठी घोषणा केली आहे। मुंबई शहर आणि उपनगरात 45,000 घरं बांधली जातील। मुंबई पोलीस हाऊसिंग टाउनशिप प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। तर कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंजुरी दिल्याची माहिती। पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बडवे उत्पात आणि सेवाधारी वर्गाच्या पासून शासनाच्या ताब्यात आल्याच्या घटनेला आज 12 वर्ष पूर्ण झाली। 14 जानेवारी 2014 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 17 जानेवारीला विठ्ठल मंदिर शासनाने ताब्यात घेतलं होतं। आज या निमित्त विठ्ठल रुक्मिणी मुक्ती दिन साजरा करण्यात आलाय। यावेळी संत नामदेव पायरीजवळ विठ्ठल रुक्मिणी मातेची आरती देखील करण्यात आली। वारकऱ्यांना पेढे लाडूचा प्रसाद देत खरं तर हा उत्सव साजरा करण्यात आलाय। विठोबा रुक्माई मुक्त्या दिनाचा औचित्य सुरू झालं, परंतु मंदिर समितीने 17 जानेवारी हा दिवस परिवर्तन दिवस म्हणून साजरा केला आणि त्यानंतर ही परंपरा पुढच्या वर्षामध्ये खंडित झाली। खरं तर हा वारकऱ्यांसाठी आणि एकूण विठ्ठल भक्तांसाठी ऐतिहासिक निर्णय होता, परंतु पुढच्याच वर्षी खंडित झाली परंपरा सुरू ठेवली पाहिजे या प्रामाणिक हेतूनं विठोबा रुक्माई मुक्ती आंदोलनाच्या वतीनं 17 जानेवारी हा विठोबा रुक्माई मुक्ती दिन म्हणून आम्ही दरवर्षी साजरा करतो। रवी राणांचा स्वाभिमान पक्ष भारतीय जनता पक्षाला का आमंत्रण देतात? स्वतःचा पक्षापेक्षा पत्नीच्या पक्षाची रवी राणा काळजी करतात अशा शब्दात बळवंत वानखडे यांनी राणा दाम्पत्याला टोला लगावलाय। अमरावती महानगरपालिकेमध्ये सध्या त्रिशंकू परिस्थिती आहे। भारतीय जनता पार्टीला जर पाहिलं तर 25 जागा मिळालेल्या आहेत आणि युवा स्वाभिमानला 15 आणि काँग्रेस पक्षाला सुद्धा 15 जागा मिळालेल्या आहेत। या संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंत वानखडे, हो काय सांगणार तुम्हाला? फक्त 15 जागा मिळाल्या आणि भारतीय जनता पार्टीला 25 जागा मिळाल्या। नाही, हा शेवटी जो आहे जनतेचा कौल आहे तो मान्य करावाच लागेल। ही लोकशाही आहे आणि लोकशाहीत जे मतदार राजानं जो कौल दिला तो मान्य करावा लागेल। पण मला ही आठवण करून द्यायची आहे की जे मागच्या काळात भाजपाला 45 जागा मिळाल्या होत्या ते आता 25 जागा मिळाल्या आणि काँग्रेसला जे 15 जागा मागच्या वेळेस 15 जागा मिळाल्या होत्या आजही 15 जागा मिळाल्या। आमचं आणि त्यातही आमचं प्रदर्शन जे आहे ते प्रत्येक प्रभागात चांगलं राहिलं। काही जे सीट्स आहेत ते फार कमी मतानं पडल्या। अपेक्षित असलेलं जरी मिळालं नसेल तरी मतदार राजानं दिलेला कौल हा आम्हाला मान्य आहे। एमआयएमचा फटका तुम्हाला बसला असं वाटतं? कारण का 12 सीट एमआयएमच्या विजय झाल्या। नाही, असं काही म्हणता येणार नाही, परंतु काही बाबी ते तेवढं सत्यही आहे। शेवटी आम्हाला नाकारलं त्यांना नाकारलं तर असा विषय होत नसतो। तो पक्षाचा विजय हा पक्षाचा विजय असतो। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।